नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपले CHOचे म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचे ऑनलाईन अर्ज करणं सुरू झालेले आहे. तर आपण आज व्हिडिओमध्ये तुम्ही CHO करता ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकता किंवा अप्लाय करू शकता हे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. याकरता सर्वात पहिले तुम्हाला आपल्या मोबाईलचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला ibps.reg.ibps.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले दोन ऑप्शन दिसतील. एक आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स. तर आपण या वेबसाईटवरती पहिल्यांदा जावं आहोत आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर याकरता आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करूया. नंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे, तरी तुम्ही पहिले वाचून घ्या. मी वाचले आहे तर मी पुढं कंटिन्यू करतो आणि माझी माहिती भरतो. यामध्ये तुम्हाला तुमचे काही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत, जसं तुमचे नाव, आडनाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर. तर चला ही सर्व माहिती भरून घेऊया. सर्वात पहिले इथं स्वतःच्या नावामध्ये टाकून घेतो सूरज. त्यानंतर तुम्ही जे स्वतः नाव टाकलं आहे तेच नाव पुन्हा तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. तर पदवीच्या आणि 10वीच्या गुणपत्रिकावरती जसं नाव आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. डॉक्युमेंट्स होते असेल त्याप्रमाणे भरून घ्यायचं आहे. तर इथं आपण पहिली माहिती भरून घेऊया. त्यानंतर तुम्हाला खाली आडनाव भरायचं आहे. तर पहा यानंतर पूर्ण नाव भरल्यानंतर इथं तुमचं फुल नेम येईल, ते नाव तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि जर काही चूक असेल तर इथे तुम्ही वरती क्लिक करून ते दुरुस्त देखील करू शकता. नंतर खाली आपल्या इथं मोबाईल नंबर भरायचा आहे. तर तो मोबाईल नंबर आपण इथं टाईप करून घेऊया. नंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथं खाली तुम्हाला आपला ईमेल आय डी भरायचा आहे. तर इथं नीट लक्ष द्या ईमेल कसा भरायचा आहे. तर जसं की माझा ईमेल आहे सूरज जाधव. तर आणि याच्या पुढे माझा आहे surajjadhav@gmail.com. तर @gmail.com हे आपल्याला टाईप करायचं नाही, तर ते इथं आपल्याला डोमेन म्हणून सिलेक्ट करायचं आहे. जसं की इथं 3 नंबरलाच आहे @gmail.com. इथं ऑलरेडी आहे gmail.com. तर पहा बरेच विद्यार्थी टाईप करून पुढचा gmail.com लिहितील, तर ही चुकीची पद्धत आहे. त्यानंतर खाली पुन्हा ईमेल कन्फर्म करायचा आहे. नंतर खाली तुम्हाला हा ईमेल पूर्ण लिहायचा आहे, जसं की surajjadhav@gmail.com. तर आपल्यावरती फक्त आपल्या ईमेलचा मेन पॅसेज टाईप करायचा आहे. आणि जीमेल किंवा तुमचं जे काही कोणतं डोमेन असेल ते टाईप करायचं नाही. त्यानंतर खाली आपल्याला पूर्ण ईमेल टाईप करायचा आहे विथ डोमेन. ओके. त्यानंतर खाली इथे एक सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा दिलेला आहे, तो आपला फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल. तर हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या व सेव्ह करून ठेवा. तर पहा यानंतर आपल्याला या पेजवरती आपले स्कॅन केलेला फोटो आणि सिग्नेचर करायचे आहे. तर चला हे सिलेक्ट करून घ्या. याकरता ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या मीडिया पिकरवरती क्लिक करून आपल्याला आपले डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचे आहेत. तर इथं आपला फोटो आणि साईन हे आपण सिलेक्ट करूया. आपल्या फोटोची साईज ही 20 KB ते 50 KBमध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर आपला फोटो हा फोटोच्या नेममध्ये किंवा आपल्या साईनच्या नेममध्ये कुठल्याही प्रकारचा स्पेस हा अलाउड नाही आहे किंवा जर असं अपलोड होणार नाही. तर चला आपण हे चेंज करून घेऊया. बरोबर इथं आपला एक लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. तर आपण जर इथे कॅप्चर फोटोवरती ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे काही विंडोज ओपन होईल, परंतु येथे तुम्हाला कुठेही कॅप्चरचे ऑप्शन दिसणार नाही व तुम्हाला इथे फोटो कॅप्चर करण्याकरता अडचण येऊ शकते. तर याकरता तुम्हाला मी सांगतो त्या प्रकारे स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तर इथे सर्वात पहिले 3 डॉट्सवरती क्लिक करा. यानंतर
डेस्कटॉप साईट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचं एक एरर येईल. यामध्ये तुम्हाला कंटिन्यू टू होम पेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करून इथे तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे गेल्यावर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आधी भेटला होता तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि हा नंबर तुम्हाला मेसेजने देखील आलेला असेल. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व त्यानंतर येथे वरती फोटोज अँड सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर येथे आपल्याला फोटोज सिलेक्ट करून घ्यायचा आहे व फोटो सिलेक्ट केल्यावरती कॅप्चर फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर कॅमेरा ओपन होईल व खाली कॅप्चर हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर जर तुमचा फोटो व्यवस्थित आला असेल तर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा, अन्यथा कॅप्चर अगेन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पुन्हा फोटो कॅप्चर करू शकता. तर मित्रांनो, इथे मी सिग्नेचरची साईज चेंज केली आहे व ते आपण आता पुन्हा अपलोड करूया. साईन अपलोड झाल्यावरती नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याकरिता फोटो हा 20 ते 50 KB मध्ये साईज असली पाहिजे आणि फॉर्मॅट हे JPG असलं पाहिजे, ज्यामध्ये आपल्या कॅप्चर केलेल्या फोटोचा आणि अपलोड केलेल्या फोटोमध्ये आपला फेस हा क्लिअर दिसला पाहिजे, स्पष्ट असला पाहिजे, तेव्हाच अपलोड होईल. त्यानंतर सिग्नेचरची साईज ही 10 ते 20 KB मध्ये असली पाहिजे आणि सिग्नेचर हे आपल्या प्लेन व्हाईट पेपरवरती करायचे आहे आणि याकरिता आपल्याला ब्लू किंवा ब्लॅक पेन यूज करायचा आहे. ओके. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवरती आपले काही बेसिक माहिती भरायची आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन भरण्यापूर्वी या पेजचा क्लिअर व्ह्यू दिसण्याकरता आपण पुन्हा 3 डॉट्सवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर डेस्कटॉप साईटला आपल्याला ऑफ करायचं आहे, त्याकरता आपण इथे क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कंटिन्यू आणि कॅन्सल. यावरती तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तर कंटिन्यूवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हे पेज असं एकदम सुस्पष्टरित्या दिसेल. तर इथे तुम्हाला आपली कास्ट निवडायची आहे. जी कोणती तुमची कास्ट असेल ते निवडून घ्या. मी इथं माझी ओपन निवडत आहे. ओपन. पुन्हा आपलं ती कन्फर्म करायची आहे. ओपन. त्यानंतर इथे तुम्हाला कोणती डिसेबिलिटी किंवा अपंगत्व आहे का हे विचारत आहे. तर तुम्हाला असेल तर तुम्ही हो करू शकता. मी नो करतो आहे. नंतर जर तुम्ही OBC नंतर VGNT भरले सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथं नॉन क्रिमिनलविषयी माहिती द्यायची आहे, तर ते तुम्ही देऊन घ्या. नंतर जर तुम्हाला इथे वुमन रिझर्वेशन पाहिजे असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करा. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर येस करा, अन्यथा इथं नो करा. जर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक असाल तर इथे येस करा, अन्यथा नो करा. नंतर जर तुमच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र किंवा स्पोर्ट रिझर्वेशन असेल तर येस करा, अन्यथा नो करा. जर प्रकल्पग्रस्त असाल तर येस करा, अन्यथा नो करा. जर तुम्ही भूकंपग्रस्त व्यक्ती असाल तर येस करा, अन्यथा नो करा. जर तुम्ही अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर येस करा, अन्यथा नो करा. जाणत असाल तर येस करा, अन्यथा नो करा. जर आपल्या कुटुंबातील कोणी सैनिक असताना मृत पावला असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर तुम्ही येस करा व त्याची माहिती भरा, अन्यथा नो करा. आपण सध्या NHMमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत असाल तर येस करा, अन्यथा नो करा. जर आपले वडील स्वातंत्र्य सैनिक असतील तर येस करा, अन्यथा नो करा. यानंतर पुढलं ऑप्शन आहे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर इथे सर्वांनी येस करायचे आहे. तर पुढलं ऑप्शन आहे काय आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक उमेदवार आहात का, तर जर तुम्ही असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. तर पुढलं ऑप्शन आहे अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहे का, असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. तर पुढलं ऑप्शन आहे तुम्ही काय सध्या स्थितीत समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहात का, जर तुम्ही सध्या CHO म्हणून वर्क करत असाल तर तुम्ही येस करा आणि नाहीतर नो करा. तर पुढलं ऑप्शन आहे पहा तुम्ही यापूर्वी CHO पदावरती कार्यरत होता का, म्हणजे जर कोणी यापूर्वी CHO जॉब केला असेल आणि मध्ये जर सोडून दिला असेल तर त्याने येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आपण ब्रिज कोर्स ट्रेनिंग पूर्ण केलेला आहे का CHO करिताचा, जर केला असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. तर नंतर पुढलं ऑप्शन आहे पहा आधार व्हेरिफिकेशन किंवा आधार तपासणी. या तपासणीकरता येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपला आधार नंबर पॅन नंबर हा भरून घ्यायचा आहे. तर मी इथे माझा आधार नंबर पॅन नंबर भरून घेतो. त्यानंतर इथे आपला पॅन नंबर भरून घ्यायचा आहे व पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे.
नंतर पहा आधार पॅन भरल्यानंतर इथे आपल्याला परीक्षा केंद्र सिलेक्ट करण्याकरता ऑप्शन येत आहेत. तर इथं काळजीपूर्वक आपले सेंटर सिलेक्ट करा. तर मी इथे माझे सेंटर सिलेक्ट करून घेतो. इथे आपल्याला 3 सेंटर सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर इथे खाली ऑप्शन येत आहे डेट ऑफ बर्थ. त्यामध्ये आपली तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. मी इथे माझी बर्थ डेट सिलेक्ट करून घेतली आहे. त्यानंतर इथे आपले जेंडर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली जर तुम्हाला कोणी ट्विन्स असताल तर इथं येस करायचं आहे, पण नो करा. नंतर हे तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची वडिलांची माहिती भरायची आहे, ज्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव असेल. त्यानंतर इथे तुमच्या आईचं नाव भरायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. तर मी माझा ॲड्रेस भरून घेतो. नंतर इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट लिहायचा आहे. त्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस सेम असेल तर इथे क्लिक करायचं आहे, अन्यथा इथे तुम्ही माहिती भरून घेऊ शकता. तर मी तुम्ही चेकबॉक्सला क्लिक करून घेत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स भरायचे आहे, ज्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर्स नेम, त्यानंतर पुन्हा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे व शाखेचे नाव आणि खाते प्रकार किंवा अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे, सेविंग और करंट. बँक डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फीस दाखवत आहे 1000. तर आपल्याला पुढे व्हॅलिडिटीवर डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपले व्हेरीफाईड सक्सेसफुली हा ऑप्शन येईल. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर आपल्याला आपली शैक्षणिक डिटेल्स किंवा क्वालिफिकेशन विचारेल. यामध्ये तर मित्रांनो इथे 10th 12th आणि ग्रॅज्युएशनची माहिती भरल्यानंतर खाली जर तुम्ही PG केली असेल तर PGची माहिती भरून घ्या, अन्यथा खाली स्क्रॉल करा. यामध्ये जर तुम्ही इतर कोणता कोर्स केला असेल तर त्याविषयी माहिती देऊ शकता. नंतर खाली स्क्रॉल केल्यावरती आपल्याला ॲकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये इथं हायर ॲकॅडमिक क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही PG केलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, अन्यथा ग्रॅज्युएशन यावरती क्लिक करा. यानंतर जर तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केली असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये येस क्लिक करायचे आहे. त्यानंतर डू यू हॅव NMC मीन्स नॅशनल मेडिकल काउन्सिल सर्टिफिकेट. इथं जर तुम्ही BMS असाल तर येस करायचं आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग असाल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव नर्सिंग काउन्सिल सर्टिफिकेट. इथे जर तुम्ही BSc नर्सिंग असाल तर येस करायचं आहे. जर तुम्ही BMS अथवा BMS असाल तर नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे व जर तुम्हाला कुठल्या वर्क एक्सपिरियन्स असेल तर येस करा आणि इथे त्याचे डिटेल्स भरा, अन्यथा नो करा. CHO करता एक्सपिरियन्स मॅन्डेटरी नाही. त्यानंतर जर तुम्हाला एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केल्याचा एक्सपिरियन्स असेल तर ॲड मोरवरती क्लिक करून तुम्ही तो एक्सपिरियन्स ॲड करू शकता. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर इथं लँग्वेज येत आहे. इथं मराठीमध्ये रीडला येस करा, राईटला येस करा, नंतर स्पीकला पण येस करा. त्यानंतर तुम्हाला जर इतर कुठल्या भाषेचं ज्ञान असेल तर ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. जसं की इथं इंग्लिश, हिंदी आपण मेन्शन करून घेऊया. त्यानंतर जर काही एरर आला तर तो आपल्याला करेक्ट करायचा आहे. तर पहा आपल्या इथे एक एरर आलेला आहे, ओन्ली कॅरेक्टर्स आर अलाउड फॉर लँग्वेज. मीन्स पहा येथे आपल्याला इंग्लिशच्या नंतर आपण स्पेस दिलेला आहे, तर तो स्पेस आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली पुन्हा व्हॅलिडिटीवर डिटेल्सवरती क्लिक करूया. यामध्ये आपल्या डिटेल्स सक्सेसफुली व्हेरीफाय झालेल्या आहेत. नंतर आपण ओकेवरती क्लिक करायचं आहे व नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर आपला संपूर्ण फॉर्म ओपन होईल. यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल. ही पूर्ण डिटेल्स तुम्ही चेक करून घ्या. ही डिटेल्स चेक केल्यानंतर स्क्रॉल करा. त्यानंतर सर्वात खाली आल्यावरती आपल्याला आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व इथे पुन्हा हा सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे.
यापूर्वी वरती भरलेली तुमची सर्व डिटेल्स क्रॉस चेक करा व बरोबर असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा, अन्यथा बॅक या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डिटेल्समध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही ओके करा आणि त्यानंतर जर तुमचे सर्व भरलेली माहिती बरोबर असेल तर ओके या ऑप्शनवरती क्लिक करा, अन्यथा तुम्ही कॅन्सल या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा डिटेल्समध्ये एडिट करू शकता. तर पहा, ह्या पेजवरती आल्यावर आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. यामध्ये पहिलं आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन. म्हणजे आपल्याला एका ब्लँक पेजवरती आपल्या डाव्या हाताचा अंगठा इम्प्रेशन करायचा आहे किंवा छापायचा आहे व तो स्कॅन करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर आहे हँड रिटन डिक्लेरेशन. यामध्ये आपल्याला जे आधीच्या पेजवरती डिक्लेरेशन दिलं होतं ते आपल्याला एका पेजवरती हाताने लिहायचं आहे व ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे. तर पहा, ते डिक्लेरेशन हे काही या प्रकारचं आहे. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे डोमासाईल. तर आपल्याला या ठिकाणी डोमासाईल अपलोड करायचे आहे. आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करू त्याची साईज 50 ते 100 KB यामध्ये असली पाहिजे. नंतर आपलं एक लास्टला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यामध्ये आहे डिग्री सर्टिफिकेट आणि आपलं व्हॅलिड रजिस्ट्रेशन. म्हणजे आपलं नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, डिग्री सर्टिफिकेट आणि रिन्युअल स्लिप असेल तर ती एका PDF टाकायची आहे आणि ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. चला, मी माझे डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो. या ठिकाणी मी माझे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहे. यामध्ये लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, नंतर एज प्रूफमध्ये मी माझं 10th सर्टिफिकेट अपलोड केलं आहे. त्यानंतर डोमासाईल आणि डिग्री सर्टिफिकेट व नर्सिंग रजिस्ट्रेशन या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. तर जर हे डॉक्युमेंट्स अपलोड केले तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून ते पाहू देखील शकता. जर ते बरोबर असतील तर ओकेवरती क्लिक करा, नाहीतर क्लिअर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता. तर ठीक आहे, मी इथं ओकेवरती क्लिक करतो. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे व या ठिकाणी सिक्युरिटी कोड आपल्याला टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन विचारेल. जर आपण भरले डॉक्युमेंट्स हे करेक्ट असतील तर ओकेवरती क्लिक करा, नाहीतर कॅन्सल करून आपण पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. तर या ठिकाणी आता आपला संपूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. याकरिता आपल्याला इथं आपली फीस दाखवत आहे. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असाल तर तुम्हाला 1000 फीस दाखवेल व जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे 900 रुपये फीस दाखवेल. इथे सिक्युरिटी कोड टाकून घ्यायचा आहे. तर चला, इथे सिक्युरिटी कोड टाकतो. त्यानंतर इथे आपला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सबमिटवरती क्लिक केल्यावरती इथं आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. यानंतर इथं आपल्यासमोर काही पेमेंटचे ऑप्शन ओपन झालेले आहेत. तरी या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, नंतर QR किंवा UPI वरून देखील पेमेंट करू शकता. तर मी इथे UPI सिलेक्ट करतो. इथे नंतर आपला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण आपला UPI ID एंटर करू शकतो किंवा आपलं जर QR कोड स्कॅन करायचा असेल तर इथे आपण क्लिक हेअरवरती क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर हा QR ओपन झालेला आहे. हा QR कोड आपण स्कॅन करून पेमेंट करा. त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल व त्याची प्रिंट काढून सेव्ह करा. धन्यवाद.